आरक्षण मिळेपर्यंत मुंबईतून हटणार नाही असं मनोज जरांगेंनी म्हटलंय। उपोषण सोडायला आलेले ते मंत्री कुठे आहेत? मराठ्यांना फसवून कुठे लपून बसणार असा सवाल विचारत मंत्री महाजनांवर त्यांनी रोष व्यक्त केला। तर 54 लाख नोंदी सापडूनही प्रमाणपत्र दिलं नाही, मग मसुद्याचा काय फायदा असा संतप्त सवाल उपस्थित केला। त्यांनी तर त्या महाजन साहेबांनी तर 30 दिवस मागितले होते, 40 दिले। आता तर ते म्हणले होते 23 डिसेंबरला, आता तर मुंबईला याची गरजच नाही पडणार, त्याच्या आताच आरक्षण देणार। कुठे आहेत जे उपोषण सोडायला आले ते मंत्री? कुठे आहेत? त्यांना पुढे मराठ्यांची गरज नाही का? तुम्ही आता एकदा उपोषण सोडून गेलात, मराठ्यांना शब्द आश्वासन देऊन गेलात, मराठ्यांना फसवून गेलात, पुढे मराठ्याच्या तोंडावर यायचं नाही का तुम्हाला? आता वाटप नाही केले तर त्या मसुद्याचा आणि त्या आदेशाचा काय उपयोग? काहीच नाही ना। आधी 54 लाख द्या, त्यांच्या परिवाराला द्या, एकूण आकडा किती होतोय, मग त्या सगळ्या सोऱ्याला कामाला येणार आहे। तरीही आम्ही पुन्हा आज सकाळी दुरुस्ती पाठवली, तरी रात्री पाठवली ना आत्ता पाठवली। हे तर 3 महिन्यापासून दुरुस्ती चालू आहे, दुरुस्तीच नाहीये, पण दुरुस्ती पाठवली चालून द्या। तुम्हाला आम्हाला माहिती, तुम्ही आम्हाला खेळतात।